नमस्कार, मी रेणुका बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। जगाच्या पाठीवर नेमकं काय घडतंय हे सांगण्याचा न्यूज 18 लोकमतच्या बुलेटिनमधून हा प्रयत्न आहे। आणि सुरुवातीला सगळ्यांना ज्या बातमीची उत्सुकता आहे त्या कोरोना प्रतिबंधक लस आणि त्याच्या वितरणासंदर्भात काय हालचाली आहेत। तर जागतिक आरोग्य संघटनेने कोवॅक्स लस गरीब देशांपर्यंत पोहोचवण्याचा मानस व्यक्त केला असला तरी काही आफ्रिकन देशांमध्ये लसीचे डोस अजूनही पोहोचू शकणार नाहीत अशी शक्यता आहे। कारण मलावीसारख्या देशात लसीच्या साठवणुकीसाठी आवश्यक पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत आणि लस साठवण्यासाठी उणे 20 आणि उणे 80 अशा अतिशीत स्टोरेजची आवश्यकता आहे। आधी विकसित देशांकडून लस मिळवण्यासाठीची स्पर्धा आणि लस साठवणूक आणि वितरणाचं मोठं आव्हान या देशांसमोर सध्या आहे। ब्रिटनमध्ये पुढच्या आठवड्यापासून दिली जाणारी फायझरची लस सध्या चर्चेत आहे। लंडनमधल्या काही नागरिकांनी याबद्दल लसीच्या सुरक्षेबद्दल शंका उपस्थित केल्यात। ही लस सुरक्षित नाही यामागे मोठा अजेंडा आहे अशी शक्यता लंडनच्या ब्रिक्स्टनमधल्या नागरिकांनी व्यक्त केली। लशीच्या चाचण्यांना पुरेसा वेळ न देता ही घोषणा करण्यात आली असं मत काही नागरिक व्यक्त करतात। कोरोना संकटावर मात करण्यासाठी युद्धपातळीवर लस निर्मितीचे प्रयत्न सुरू आहेत आणि अशात कोरोनावरच्या जगातली पहिली लस पुढच्या आठवड्यात उपलब्ध होणार आहे। ब्रिटन सरकारने फायझर बायोटेकच्या लसीला परवानगी दिली। येणाऱ्या काही दिवसात कोरोना प्रतिबंधक लस वितरणाला आम्ही लवकरात लवकर सुरुवात करू असं जर्मन कंपनी बायोटेकच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी टुरेकी यांनी म्हटलंय। पुढच्या आठवड्यापासून ब्रिटनमध्ये नागरिकांना लस दिली जाणार आहे। कोरोनावरच्या लसीला परवानगी देणारा ब्रिटन पहिला देश ठरला। जगभरात कोरोना संक्रमितांचा आकडा 6,28,44,47,837 पर्यंत पोहोचलाय। कोरोना मृतांची संख्या 14,65,144 पर्यंत पोहोचली आहे। जागतिक आरोग्य संघटनेने ही माहिती दिली। अमेरिकेला कोरोनाचा सर्वात जास्त फटका बसलाय तर युरोपीय देशांमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून कोरोना रुग्णसंख्या कमी व्हायला सुरुवात झाली आहे। इटलीच्या आरोग्य मंत्र्यांनी संसदेत लस वितरणाविषयीची माहिती सरकारच्या नियोजनाची माहिती दिली। जानेवारीत वितरण सुरू होणार असल्याचं त्यांनी संसदेत सांगितलं। लस मोफत दिली जाईल पण ती कोणालाही बंधनकारक नाही। इटलीच्या नागरिकांसाठी 202 मिलियन डोस खरेदी केले जातील लसीचे असे आरोग्यमंत्री रॉबर्टो स्पेरांझा यांनी म्हटलंय। वैद्यकीय कर्मचाऱ्यांना ही लस सर्वात आधी दिली जाईल, त्यानंतर केअर होम्सचे कर्मचारी आणि तिथल्या नागरिकांना ही लस दिली जाणार आहे। इटली सरकारच्या लस वितरणात इटलीच्या लष्कराची मदत घेतली जाईल अशी देखील माहिती त्यांनी दिली आहे। ब्रिटिश औषध नियामकाने औषधांना मान्यता दिल्यानंतर बुधवारी अमेरिकेच्या औषध निर्माता फायझरने म्हटल्याप्रमाणे लवकरात लवकर कोरोनाची लस ब्रिटनमध्ये पाठवण्यासाठीचं नियोजन सुरू होईल। बुधवारी सुरुवातीला यूकेनं जाहीर केलेल्या घोषणेनंतर ही लस आणीबाणीच्या वापरासाठी आवश्यक तो निर्णय त्यासाठीचा घेण्यात आला। या निर्णयामुळे ब्रिटन लसीचा परवाना देणारा पहिला पाश्चात्य देश ठरला। येत्या काही दिवसात कोरोनाची लस ब्रिटनमध्ये सगळ्यांना उपलब्ध होईल असा विश्वास ब्रिटनच्या प्रशासनानेही व्यक्त केला आहे। ब्रिटनमध्ये पुढच्या आठवड्यापासून दिली जाणारी फायझरची लस भारतात येण्याची शक्यता सध्या तरी कमी आहे। कारण फायझर आणि तिच्या भागीदार कंपन्यांनी भारतात चाचण्या करण्यासाठी अर्जच केलेला नाहीये। आता भविष्यात जरी फायझरने एखाद्या भारतीय कंपनीसोबत भागीदारी केली तरी ती लस सामान्यांपर्यंत पोहोचायला बराच काळ लागू शकतो। यात एक शक्यता अशी आहे की सरकारने ठरवलंच तर आपत्कालीन स्थिती जाहीर करून चाचणीची अटही रद्द करता येऊ शकते। पण सध्या तरी फायझर लसीच्या आघाडीवर भारतात कोणतीही हालचाल करताना दिसत नाही। थायलंडमध्ये लोकशाही समर्थक विरोधकांनी बुधवारी कोर्टाच्या एका खटल्याच्या निकालावर आक्रमक भूमिका घेतली आणि यामुळे पंतप्रधान प्रयुक्त चान-ओ-चा यांना पदावरून काढून टाकलं जाईल अशी शक्यता निर्माण झाली होती। पण घटनात्मक कोर्टाने हा निर्णय दिलाय। त्यानुसार पंतप्रधान प्रयुक्त यांना देशाच्या राज्यघटनेतल्या नीतिशास्त्र कलमांचा त्यांनी भंग केलेला नाही असंही आता म्हटलं जात आहे। चीनच्या चांगझीत 5 या लँडिंग प्रक्रियेदरम्यान मंगळवारी उशिरा अंतराळयान चंद्राच्या जवळच्या बाजूला यशस्वीरित्या खाली आलाय तिथे आणि चांगझीने काही फोटो देखील पाठवायला सुरुवात केली आहे। गामा किरण अल्टिमीटरनं चँग 5 आणि चंद्राच्या पृष्ठभागाच्या दरम्यानचं अंतर मोजायला त्यांनी सुरुवात केली आहे। चँग 5नं आपला इंजिन नियंत्रित केलं आणि हळूहळू चंद्राच्या खूप जास्त जवळ जाऊन त्यानं फोटो काढायला देखील सुरुवात केली आहे। मंगळवारी रशियन आपत्कालीन कामगारांनी स्पेनकार्डच्या नवीन प्रसूती क्लिनिकमध्ये उपकरणं हलवायला मदत केली। कारण अर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यात झालेल्या युद्धानंतर तिथलं प्रसूतीगृह बंद पडलं होतं आणि दरम्यान हे प्रसूतीगृह आता सुरू करण्यात आलंय। अर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यात झालेल्या चकमकीच्या वेळी गोळीबारात गंभीर नुकसान झालं होतं। या हॉस्पिटलचं आणि तळघरात हे प्रसूती रुग्णालय होतं। सध्या एकाच वेळी 40 जणांवर उपचार करण्याची या प्रसूतीगृहाची क्षमता आहे। अभिनेता मॅकेन्झी फॉयला ब्लॅक ब्युटी या सिनेमात मुख्य भूमिकेसाठी विचारणा झाली पण घोडेस्वारीचा कोणताही अनुभव तिला नव्हता। पण मूलभूत म्हणजे बेसिक धडे घेतल्यानंतर तिला घोडेस्वारी येते। आता
मी घोडेस्वारीसाठी तयार नव्हते, पण जे काम मला मिळालंय ते प्रामाणिकपणे करण्याचा मी प्रयत्न करते असं देखील त्यांनी आवर्जून सांगितलं। चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांनी बुधवारी रशियाशी विविध बाबींवर चर्चा केली। यावेळी दोन्ही देशात विकास कामं कशी वाढतील याबद्दल चर्चा झाली। दोन्ही देशांमध्ये येणाऱ्या काळात विकासाच्या कोणत्या संधी उपलब्ध होऊ शकतील यावरही सखोल चर्चा झाल्याचं कळतंय। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रशियाचे मुखाली मसून यांच्याशी देखील त्यांनी चर्चा केली। त्यांच्यामध्ये या काळातली ही 25वी बैठक पार पडली। गेल्या काही काळापासून शास्त्रज्ञांनी अंतराळातल्या कचऱ्यासंदर्भात धोका व्यक्त केला। सोबतच अंतराळवीरांच्या हरवलेल्या आरशाचा अनेक लहान लहान कचऱ्याचे तुकड्यासारखे पदार्थ पृथ्वीच्या कक्षेत फिरत असल्याचं दिसून येतंय आणि त्यामुळे अवकाशातील कचऱ्यामुळे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला देखील कामात अडथळा येताना दिसतोय। इथे शास्त्रज्ञांना सुमारे 10 लाखांपेक्षा कचऱ्याचे अधिक तुकडे अंतराळात पृथ्वीभोवती फिरत असल्याचं निदर्शनाला आलंय। त्यामुळे स्पेस फ्लाईटचा धोका निर्माण होण्याची शक्यता जास्त असते। त्यामुळे आता अवकाशातील ही एक समस्या सोडवण्यासाठी पायाभूत सुविधा तिथे स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे असं स्पेस स्टेशनचे महासंचालक जॅन वॉर्नर यांनी म्हटलंय। लेबननचे अध्यक्ष मायकल ओन यांनी बुधवारी इस्रायलशी सीमा प्रश्नावर भाष्य केले आणि यावेळी सीमा प्रश्नावर आंतरराष्ट्रीय कायद्याच्या आधारे दोन्ही देशातले मतभेद दूर होऊ शकतात असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। बेरूतमध्ये असलेल्या अमेरिकेचे मध्यस्थ जॉन डेसरोजर यांच्याशी झालेल्या भेटीत त्यांनी ही चर्चा केली। या चर्चेचा चौथा टप्पा बुधवारी होणार होता, तो आता पुढे ढकलण्यात आलाय। दोन्ही देशांमधील सीमा प्रश्न जर सुरळीत झाले तर त्यांच्यातील तेल व्यापार आणि वायू व्यापारांचा देखील मार्ग यापुढे सुरळीत होऊ शकेल। चांगझी 5 मंगळवारी रात्री चंद्राच्या पृष्ठभागाच्या जवळ पोहोचलं होतं। कालपासून या यानानं फोटो पाठवायला सुरुवात केली अशी घोषणा चीन नॅशनल स्पेस ॲडमिनिस्ट्रेशनकडून देण्यात आली। मंगळवारी रात्री 22 वाजून म्हणजे रात्री 10:57 चंद्राच्या पृष्ठभागापासून सुमारे 15 किलोमीटर वेग नियंत्रित करून या यानातून रोवर चंद्राच्या पृष्ठभागावर पाठवण्यात आलं आणि लँडर हळुवारपणे पृष्ठभागावर उतरला आणि त्यानंतरचं ड्रिलिंग आणि नमुना गोळा करण्यासाठी खूप महत्त्वाचा पाया तिथे ठरलाय। त्यांनी आता फोटो पाठवायला देखील सुरुवात केली आहे। युरोपियन युनियन सध्या जो बायडन यांच्या नेतृत्वामध्ये प्रशासकीय काम करण्यासाठी वेगवान तयारी करताना दिसते। 27 राष्ट्रांचा गट गेल्या काही वर्षांपासून ट्रान्स अटलांटिक भागातल्या सहकार्याच्या जुने मुद्दे आता पुन्हा एकदा उपस्थित करण्याचा प्रयत्न करतोय। या चर्चेदरम्यान त्यांनी चीनच्या ताकदवान शैलीचा देखील उल्लेख केलाय। चीनच्या सामर्थ्याविषयी इतर देशांनाही मान्य करावंच लागेल की चीन हा मोठा खेळाडू आहे आणि ब्रसेल्समधल्या झालेल्या पत्रकार परिषदेत या विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं कळतंय। पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टानं पुन्हा एकदा अमेरिकन पत्रकार डॅनियल पर्लच्या कुटुंबियांची सुनावणी तहकूब केली आहे। गेल्या वेळी 22 ऑक्टोबरला ही सुनावणी ऐनवेळी तहकूब करण्यात आली होती, पण आता काल पुन्हा ही पुढे ढकलण्यात आली आहे। 2002 मध्ये पर्लच्या खुनाचा संशयित म्हणून उमर शेखला मृत्यूदंड तर इतर तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली। एप्रिलमध्ये कोर्टानं तिघांची निर्दोष मुक्तता केली होती, पण पर्लच्या कुटुंबियांची सुटका मात्र झाली नव्हती। हा खटला अजूनही प्रलंबित आहे। थायलंडमध्ये लोकशाहीचा निषेध करणाऱ्या नेत्यांनी बुधवारी कोर्टाच्या निर्णयावर टीका केली। कोर्टानं तिथल्या पंतप्रधानांना त्यांच्या पदावर कायम राहण्याची परवानगी दिल्यानं लोकशाही निषेध चळवळीच्या नेत्यांनी या निर्णयावर टीका केली। या नेत्यांनी इथे सभा देखील घेतली। ज्यावेळी एखाद्या व्यक्तीच्या अस्तित्वासाठी कायदा नष्ट केला जातो तेव्हा त्या न्यायालयीन व्यवस्थेत सुधारणा आणखीन गरजेचं असतं आणि एखादा मंत्री कुठल्याही घटनेत दोषी आढळला तर त्याला पायउतार व्हावं लागेल असा इशारा देखील चळवळीतल्या या नेत्यांनी दिला आहे। थायलंडच्या बातमीनंतर पुढची बातमी आहे। बुधवारी इस्रायली खासदारांनी संसद विसर्जन करण्याचा प्राथमिक प्रस्ताव मंजूर केला। 2 वर्षात देशाच्या चौथ्या राष्ट्रीय निवडणुकीच्या दिशेनं वाटचाल होती आणि त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला। कोरोना संकटात मात करण्यासाठी राष्ट्रीय युतीच्या घोषणा करण्यात आली आणि 7 महिन्यांमध्ये 61 पैकी 54 मतं त्यांना आतापर्यंत मिळू शकली आहेत। रेस्टॉरंट्स, बार आणि नाईट क्लबमधल्या 10 व्यवसाय मालक पोर्तुगीज संसदेसमोर त्यांनी उपोषण केलं। गेल्या 6 दिवसांपासून ते आपला निषेध अशा रीतीने नोंदवतात। आधी 9 जणांनी मिळून हे उपोषण सुरू केलं आणि त्यानंतर आणखी एका मालकानं उपोषणाला पाठिंबा दर्शवला। 9 पुरुष आणि 1 महिला असे एकूण 10 जण फक्त आता पाणी पितात आणि त्यात आधीच हवामानही खराब आहे। रस्त्यावर येणारे जाणारे काही लोकही या उपोषणात काही काळ सहभागी होताना दिसतात आणि आपला पाठिंबा दर्शवतात। कोरोना साथीमुळे देशात लॉकडाऊन आहे आणि याचा थेट परिणाम अर्थव्यवस्थेवर झालाय। हॉटेल व्यवसायही ठप्प आहे, ग्राहकांनी पाठ फिरवली आहे। त्यामुळे हॉटेल मालकही चिंतेत आहेत आणि सरकार विरोधी म्हणूनच इथे उपोषण केलं जात आहे।
पुढची बातमी हाँगकाँगमध्ये लोकशाही समर्थक तिघांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली। गेल्या वर्षी पोलीस मुख्यालयासमोर सरकारविरोधी आंदोलन केल्याच्या कारणामुळे त्यांना शिक्षा सुनावण्यात आली। 13 महिन्यांची शिक्षा प्रशासनाकडून देण्यात आली आणि लोकशाहीचा पुरस्कार करणाऱ्यांना तुरुंगात टाकल्यानं इथे असंतोषाचं वातावरणही पाहायला मिळतंय। सरकारविरोधी आंदोलनानंतर झालेल्या शिक्षेमुळे इथे नाराजी देखील व्यक्त होतीये। मंगळवारी न्यायमूर्ती तिथल्या पुढची बातमी अमेरिकेतली आणि तिथे कागदपत्रांनुसार व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांना कर्जमाफीसाठी गुप्त योजना त्याचबद्दल माफीच्या मोबदल्यात काही चौकशीचे आदेशही देण्यात आले। मंगळवारी न्यायालयाच्या वतीने ही बाब स्पष्ट करण्यात आली। 18 पानी कोर्टाच्या या आदेशामध्ये बहुतेक सर्व माहितीचं संकलन सध्या केलं जात आहे। ब्रसेल्समध्ये युरोपियन युनियनच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी केलेल्या घोटाळ्यानंतर बुडापेस्टमध्ये हंगेरी सत्ताधारी पक्ष फिडेस यांनी बुधवारी तातडीची बैठक झाली आणि त्यांनी बुधवारी सरकारी इमारतीच्या बाहेर पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचं टाळलं। त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन योग्य तेच केलं आणि युरोपियन संसदेच्या हंगेरियन सदस्य जोसेफ सजाजर यांनी मंगळवारी मध्य ब्रसेल्समध्ये उपस्थित असलेल्या काहींपैकी गेल्या आठवड्यात बेकायदेशीर पार्टी केल्याचं देखील मान्य केलेलं आहे। स्वीडनमध्ये आता ख्रिसमससाठी सज्जता सुरू झालेली आहे। दुकानं देखील उघडली असली तरी रस्त्यांवर मात्र विशेष गर्दी दिसत नाही। इतर युरोपियन देशांप्रमाणे स्वीडननं देखील कोरोना साथीचा देशभरात होत असलेला फैलाव रोखण्याच्या दृष्टिकोनातून विविध उपाययोजनांची तिथे अंमलबजावणी केलेली आहे। याद्वारे समाजातील बऱ्याच घटकांना कोरोनामुक्त ठेवण्यात आलेला आहे। सामाजिक अंतर अर्थात फिजिकल डिस्टन्सिंग आणि लोकांना घराच्या बाहेर एकत्र जमणं टाळण्यासाठी हे निर्बंध लागू करण्यात आले। स्टॉकहोम शहराच्या मध्यभागी पारंपरिक ख्रिसमस मार्केटही रद्द करण्यात आलंय। ख्रिसमसच्या दुकानातील सजावटही नेहमीच तिथे गर्दी तिथे होत असते, पण यावेळेला कोरोनाचं संकट सगळीकडे जाणवतंय। न्यूयॉर्क शहरामध्ये नदीपलीकडच्या एका इमारतीत सकाळी 9च्या सुमारास भीषण आग लागली। बुटांची दुकानं आणि गोदामं असणाऱ्या इमारतीमध्ये ही आग लागली होती। या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी 11 वाजेपर्यंत या आगीवर नियंत्रण मिळवलंय। सुदैवानं यात कोणीही जखमी झालेलं नाही। आगीचा कारणाचा शोध इथे घेतला जातोय। पुढची बातमी आपण बघतोय पोलीस अधिकारी आणि एका कृष्णवर्णीय व्यक्तीमध्ये इथे चकमक झाल्याचं कळतंय। सेंट पॉलच्या पोलिसांनी नंतर या पोलिसाला तिथून त्याच्यावर कारवाई केलेली आहे। पोलीस अधिकाऱ्याविरोधात त्वरित निर्णायक आणि गंभीर कारवाई करण्यात आल्याची माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली। मंगळवारी अल्बुकर्क इथल्या मुख्य महामार्गावर काम करणारे काही नागरिक तिथे मोठा स्नोमॅन बसवण्यात व्यस्त होते आणि बर्फापासून हा बनवलेला नाही तर एका विशिष्ट झाडापासून त्याची निर्मिती करण्यात आली आहे। 1995 पासून इथे स्थानिक प्रशासनातर्फे महामार्गावर एकत्र आहे तिथे स्नोमॅन इथे तयार करत असतात। किमोना असे म्हणजे स्नोमॅनचे इतर भाग, त्यांचे डोळे, त्याचबरोबर नाक, हात असे टाकाऊ साहित्यापासून तयार केलं जातं। बायोटेकचे मुख्य अधिकारी सेन मारेट यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार ब्रिटिश अधिकाऱ्यांनी कंपनीला कोविड-19च्या लसीचा तात्पुरता परवाना देण्यापूर्वी अत्यंत खोलवर आणि तपशीलवार प्रश्न देखील उपस्थित केलेत। यूकेच्या निर्णयाला त्यांनी अजून दुजोरा दिलेला नाही। या निर्णयामुळे इतरत्र होणारा पुरवठा दुसरीकडे वळवला जाईल आणि ही कंपनी प्रत्येकासाठी लसीचं समान वाटप करेल। कंपनीला त्यातून नफा मिळेल, त्यामुळे आपण व्यवसायात टिकून राहू शकतो अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे। ब्रिटनमधली कोविड-19ची लस तातडीनं वापरायला परवानगी मिळाली आणि जगातले सगळ्यात पहिलं कोरोना व्हायरस इंजेक्शन आहे ज्याला खूप मोठ्या प्रमाणात संशोधन करून त्यात यश मिळवण्यात आलेलं आहे। बुधवारी क्रोएशियामधल्या काही भागात मुसळधार हिमवृष्टी झाली आणि मुख्य महामार्गावरच त्यामुळे अडथळा निर्माण झालेला होता। सगळीकडेच त्यामुळे अतिथंड हवामान आहे। अधिकाऱ्यांनी क्रोएशियाच्या मध्यभागातल्या रहदारीसाठी अनेक रस्ते आणि पूलही बंद केलेत। काही भागात सोसाट्याचा वारा आणि वादळाचा इशारा देखील देण्यात आलाय। इतरही बातम्यांचा पुन्हा भेटणार पण एका ब्रेकनंतर। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। ख्रिसमसच्या निमित्तानं मंगळवारी जगरच्या रस्त्यावर दुकानं आणि बाजार आता खुला झाला आणि बहुतेक भाग इथे कोरोनाचं संकट सध्या आहे आणि त्यामुळे कोरोनाच्या निर्बंधांमुळे
काही भाग तिथे अजूनही ओस पडलेले आहेत। क्रोएशियाला अनेक आठवड्यांपासून वाढत्या संक्रमणाचा सामना करावा लागतो आहे। पंतप्रधान आंद्रेज यांनी म्हटल्याप्रमाणे कोरोना विषाणूची चाचणी त्यांची सकारात्मक आली आणि सोमवारी देशात 24 तासात 74 जणांचा मृत्यू झाला तर 1830 नवीन कोरोना संक्रमितांची नोंद झाली। देशात प्रवेश करण्याआधी त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह असेल तरच इतरांना प्रवेश मिळू शकेल असे निर्बंध सरकारने लागू केले। राणी एलिझाबेथ द्वितीय आणि त्यांचे पती प्रिन्स फिलिप यांनी अनेक दशकांनंतर प्रथमच विंडसर कॅसल येथे ख्रिसमस डे साजरा करणार आहेत। बकिंगहॅम पॅलेसच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी याबद्दलची माहिती दिली। हे दोघंही त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांना त्या कार्यक्रमात सहभागी होतील। ख्रिसमस सेलिब्रेशनमध्ये देखील ते सहभागी होणार आहेत। चर्चमध्ये जाण्याची त्यांनी सध्या तरी शक्यता व्यक्त केलेली नाही कारण कोरोनाचं संकट आहे। कोरोना विषाणूच्या अनेक कडक नियम सध्या आहेत आणि त्यामुळे 5 दिवसांची सुट्टी तिथे देण्यात आली। 23 ते 27 डिसेंबर या काळात नागरिक ख्रिसमस साजरा करण्यासाठी प्रवास करू शकतात आणि नातेवाईक आणि मित्रांच्या भेटी घेऊ शकतील असंही सांगण्यात आलं आहे। अमेरिकेचे उपाध्यक्ष माईक पेन्स यांच्या पत्नी कॅरेन यांनी सोमवारी वॉशिंग्टन इथल्या घरी यावर्षीच्या ख्रिसमस सजावटीचं अनावरण केलं। यावर्षी ओल्ड फॅशन ख्रिसमस या संकल्पनेवर ही सजावट करण्यात आली आहे। ख्रिसमससाठी खास विंटेज थीम इथे करण्यात आली। तब्बल 1000 वस्तू यासाठी ठेवण्यात आल्यात। यासाठी 5 दिवस तयारी करण्यात येत होती। या ऐतिहासिक घरामध्ये एकूण 7 ख्रिसमस ट्री तयार करण्यात आल्या। कॅरेन पेन्स यांनी नुकतंच त्याचं अनावरण केलं। ख्रिसमसच्या निमित्तानं अमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये देखील ख्रिसमस थीम अमेरिका द ब्युटिफुल या नावानं साकारण्यात आली आहे। ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांनी म्हटल्याप्रमाणे यंदाची सजावट अमेरिकेची भव्यता आणि एकूणच इतिहास सांगणारी आहे, त्याचं सौंदर्य सांगणारी आहे असं देखील त्यांनी म्हटलं आहे। जगभरात ख्रिसमस निमित्तानं सजावट सुरू झालेली आहे। ख्रिसमस सेलिब्रेशनची सध्या तयारी सुरू आहे पण सगळ्यांनाच कोरोनाच्या नियमांचं पालन करावं लागणार आहे। व्हॅटिकनमध्ये देखील एक ख्रिसमस ट्री साकारण्यात आली। कोरोनाचा धोका असला तरी जगभरात साध्या पद्धतीने यावेळेला ख्रिसमस साजरा केला जाणार आहे। कोरोना संकटाचा प्रभाव अजूनही फ्रान्समध्ये अपेक्षित का कमी झालेला नाही, त्यामुळे ख्रिसमसच्या निमित्तानं आता डिअर सांता अशी पत्र तिथे पाठवली जात आहेत सांता क्लॉजला आणि हजारो नागरिकांना पत्र पाठवून त्यांच्या मनात एक विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय। 5 वर्षांच्या तिथल्या अलिनानं देखील सांता क्लॉजला एक पत्र लिहिलंय आणि तिनं या संकटातून बाहेर पडायचे आम्हाला सगळ्यांनाच अशी भावनिक साथ दिली। वेस्ट बँकमध्ये लॉकडाऊन दरम्यान निर्बंध आणखी कडक करण्यात येत आहेत। इथे बेथलेहमच्या कॅथलिक चर्चच्या फादर फ्रान्सिस्को यांनी ख्रिसमसच्या कार्यक्रमाची तयारी सुरू केली आहे। इथे सगळ्यांनीच मास्क वापरलेले दिसतात। लॉकडाऊनमुळे याही वर्षी गर्दी नेहमीपेक्षा कमी आहे। वेस्ट बँकमध्ये 62,000हून अधिक जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे। 614 जणांचा आतापर्यंत कोरोनानं मृत्यू झाला आहे। मॅनहॅटनच्या रॉकफेलर सेंटरमध्ये एका कामगाराला ही बातमी आपण बघणार आहोत आणि मॅनहॅटनच्या रॉकफेलर सेंटरमध्ये एका कामगाराला एक घुबड सापडलं आणि त्याचं नाव रॉकफेलर असं ठेवण्यात आलेलं आहे। हे खूप जखमी झालेलं होतं आणि त्यानंतर वन्यजीव केंद्रात उपचारांसाठी त्याला दाखलही करण्यात आलं। जर्मनीतल्या ट्रायर शहरात भरधाव कारनं फुटपाथवरून जाणाऱ्या 19 जणांना चिरडल्याची घटना घडली आणि 5 जणांचा मृत्यू झाला, ज्यात 9 महिन्याच्या बाळाचाही समावेश आहे। या घटनेत 14 जण गंभीर जखमी झालेत। पोलिसांनी ड्रायव्हरची ओळख त्याने पटली आणि त्याला अटकही करण्यात आलेला आहे। तो मानसिक आजारी असल्याची देखील माहिती कळते। पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तो ट्रायर इथे त्याचा जन्म झाला आणि 51 वर्षाची ही जर्मन व्यक्ती आहे। जर्मनच्या गोपनीयता कायद्याच्या माहितीनुसार त्याचं नाव अजून जाहीर करण्यात आलेलं नाही। संशयित आरोपीला घटनास्थळावरून अटक करण्यात आली आहे। डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार वाहन चालक मानसिक रुग्ण असल्याचं देखील सांगितलं जात आहे। 5 जणांचा यात मृत्यू झाल्यामुळे ट्रायर शहरावर शोककळा पसरलेली आहे। नागरिकांनी इथे मृतांना श्रद्धांजली देखील अर्पण केलेली आहे। पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ड्रायव्हरचा जन्म ट्रायर इथे झालेला होता आणि पण 5 नागरिकांना गमावल्यामुळे इथे मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली।
स्टारडस्ट हे बायोपिक नाही असं मार्क जोरान यांनी म्हटलेलं आहे. डेव्हिड बॉवी यांच्या हिट स्पेस नंतर अयशस्वी झालेल्या अल्बममुळे याबद्दलची स्पष्टता येऊ शकली.